माझ्या महानंदा हरंगोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिव परमात्म्यानं पार्वतीची परीक्षा कशी घेतली ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत। देवांनी शिवाला विनंती केली लग्न करण्यासाठी म्हणून। शिव म्हणू लागले, पार्वतीला माझ्याशी लग्न करायचे का? ते तुम्ही तिला भरीवर घालून लग्न करायला लावू नका, तर तिला लग्न मनानं करायचे का ह्याच्या आधी तिची मानसिकता बघा। तेव्हा ऋषी तात्काळ म्हणाले, देवा मी आत्ताच जातो आणि पार्वतीची परीक्षा घेतो। सप्त ऋषी निघालेले आहेत। जिथं पार्वती गौरीशंकर शिखरावर तपश्चर्या करत होती तिथं हे ऋषी गेले आणि पार्वतीला विचारू लागले, राजकुमारी तू इथं अरण्यामध्ये कशी? मी इथं काय करतेस? तेव्हा पार्वती म्हणू लागली, मी इथं तपश्चर्या करीत आहे। तेव्हा ते ऋषी म्हणू लागले, अगं तपश्चर्या इथं करण्याचं तुला काय काम? तू तर राजकुमारी आहेस आणि अशा घोर अरण्यामध्ये सगळे वस्त्र अलंकार त्याग करून वल्कल धारण करून अशा अरण्यामध्ये तू का तप करतेस? तुला काय कमी आहे? तेव्हा पार्वतीनं त्या ऋषींना, त्या वेश बदलून आलेल्या ऋषींना सांगितलं। ती म्हणू लागली, मी शिव प्राप्तीसाठी तप करत आहे। पती रूपात मला शिव प्राप्त करून घ्यायचे आहेत म्हणून मी तप करत आहे। असं म्हटल्याबरोबर ती 7 जण हे हसू लागले। पार्वती म्हणाली, का काय झाले हसायला? तेव्हा ती म्हणू लागले, अगं तुला शिवाची माहिती आहे का? ज्या शिवप्राप्तीसाठी तू तप करतेस, एवढी अतिशय सुंदर आहेस, राजकन्या आहेस आणि शिवप्राप्तीसाठी तू एवढं घोर तप करत आहेस, त्या शिवामध्ये आहे काय? असं ते ऋषी म्हणू लागले। तो शिव कसा आहे हे तुला पूर्ण माहीत नाही म्हणून तू शिवप्राप्तीसाठी तप करतेस। अगं त्या शिवाला घरदार नाही, तो स्मशानभूमीत राहतो, हे तुला माहीत आहे का? तेव्हा पार्वती म्हणाली, बरं झालं मला घर झाडायचं कामच नाही। पुन्हा ऋषी म्हणू लागले, पार्वती हा जो शिव आहे, हा शिव अंगावर वस्त्रही घालत नाही, दिगंबर अवस्थेमध्ये व्याघ्रांबर घालून फिरतो। तेव्हा ती म्हणाली, वस्त्र घालत नाही तर मला कपडे धुवायचं काम नाही। पुन्हा ऋषी म्हणू लागले, शिवाची तुला नीट माहिती नाही। शिवाला माता पिता नाहीत, बहीण भाऊ नाहीत, कोणतंच नातेवाईक नाहीत। पार्वती म्हणू लागली, सासू सासऱ्याचा त्रास नाही, नंदा जावाचं काही करावं लागणार नाही, त्यामुळे मला शिव पसंत आहेत। ऋषी म्हणू लागले, ह्याला जात नाही, गोत्र नाही, काहीच नाही ह्या शिवाला, अलंकार धारण करत नाहीत तर सर्प धारण करतात। तुला माहिती आहे का हे शिव कसा आहे? ते हातात करवंटी घालून भीक मागतो हा शिव आणि तू त्याच्यासाठी तप करतेस। गळ्यामध्ये मनुष्याच्या मुंडक्याच्या माळा घालून फिरतो, गळ्यामध्ये अलंकार घालीत नाही तर सर्प घालून फिरतो। असा हा शिव तुला पती रूपात पाहिजे का? तुला काय भिकाचं ढाळ लागलं का? असला ह्याच्यासाठी तू एवढं तप करतेस? विष्णू परमात्मा किती सुंदर आहेत, भरजरी अलंकार त्यांच्या अंगावर असतात, रेशमी पितांबर असतो, तुझ्या या अंगावर रेशमी वस्त्र असतात, तू राजकन्या आहेस आणि तुझा आणि विष्णूचा जोडा चांगला लागतो, विष्णू बरोबर तू लग्न कर। तेव्हा पार्वती म्हणू लागली, मी विष्णू बरोबर लग्न करणार नाही। ऋषिराज, मी हिमालयाची कन्या आहे आणि मी हिमालयासारखीच कठ्ठर आहे। मला शिवप्राप्तीसाठी शिवच पती रूपात प्राप्त करून घ्यायचे आहेत, म्हणून मी ही आराधना करत आहे। तुम्ही मला काहीही बोलू नका। तुम्हाला शिव जर माहिती असते तर तुम्ही शिवाविषयी असं बोललाच नसतात। तुम्ही त्या मृत्युंजयाला ओळखतच नाहीत, तुम्ही इथून निघून जा, असं पार्वती म्हणाली आणि ऋषी निघून गेलेले आहेत। ऋषी पुन्हा शिवाकडे ऋषी निघून गेले। शिव परमात्म्याला सांगितलं, पार्वतीचा निर्धार आहे देवा तुमच्याशीच लग्न करण्याचा म्हणून।
तेव्हा शिव स्वतः गेले आणि पार्वतीची परीक्षा बघू लागले. शिवाने ब्राह्मणाचा वेश घेतला आणि पार्वतीच्या तिथं जिथं तप करते तिथं गौरीशंकर शिखरावर गेले आणि म्हणू लागले, कन्या अरण्यामध्ये का तप करतेस? तेव्हा ती म्हणू लागली, मी शिव पतिरूपात प्राप्त व्हावे म्हणून तप करते आहे ब्रह्मदेव. तेव्हा ते ब्राह्मण म्हणू लागले, शिव पतिरूपात प्राप्त करून घेण्यासारखं त्या शिवामध्ये आहे काय? अगं तू किती सुंदर आहेस, मृगनयनी आहेस, तो त्रिलोचन आहे. तुझ्या अंगावर रेशमी वस्त्र असतात, त्याच्या अंगावर व्याघ्रांबर असतं. तो तिसरा डोळा त्यात उघडतो, तो क्रोधी आहे. तू मृदभाषिणी आहेस, तू राजकन्या आहेस, तू रानटी आहे. अशा प्रकारे मुलीला जी पती असावा कसा ह्याच्या ज्या अपेक्षा असतात ते कोणाच्याही अपेक्षा अशा नसतात. राजकन्या कोणत्याही मुलीला पतीच्या बाबतीत पती सुंदर असावा वाटतो आणि हा सुंदर नाही. कोणत्याही मुलीला पती धनवान असावा वाटतो. ह्याच्याकडं रुद्राक्ष आणि भस्माशिवाय कोणतंच धन नाही. कोणत्याही स्त्रीला मुलीला पतीच्या बाबतीत वस्त्र टापटीप घालणारा असावा, गवाळा नसावा वाटतं. फिराय घेऊन जाणारा असावा, त्याचा बंगला असावा असं वाटतं. ह्याच्याकडं काहीच नाही आणि तुला तो पती रूपात आवडतो का? असं म्हणाल्यानंतर ती पार्वती म्हणू लागली, तिथून उठून जाऊ लागली. सख्याला म्हणू लागली, ह्याला जा म्हणून सांगा. त्या जात नव्हता तो ब्राह्मणदेव. तेव्हा पार्वती उठून निघून जाऊ लागली. जर कोणी निंदा करत असेल, कोणाचीही निंदा करू दे, निंदा करत असेल तर निंदा कानानं ऐकू नये. निंदा करणारा जेवढा दोषी असतो तेवढाच ऐकणारा सुद्धा दोषी असतो. आणि शिव निंदा हा करत आहे ब्राह्मण, आणि म्हणून ती निघून जाऊ लागली. निघून जाऊ लागल्यानंतर शिवानं स्वतःच्या रूप प्रगट केलं आणि पार्वतीला थांबवलं आहे. पार्वती थांब, तपश्चर्या केलेली आहेस आणि मी शिवच आहे. तुझी सत्व बघण्यासाठी मी इथं आलेलो आहे. तू तपश्चर्या करून मला विकत घेतलं आहेस. लोक हुंडा घेतात देतात, तसं तू तप केलंस आणि मला तू विकत घेतलंस. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. असं म्हणून परमात्म्यानं पार्वतीचा सत्व परीक्षा बघितली आणि निघून गेले. पार्वती म्हणू लागली, लग्न माझ्याशी करायचं असेल तर तुम्ही माझ्या वडिलाकडे जाऊन मागणी घाला. असं लग्नाला मी तयार होणार नाही. आणि शिवपरमात्म्यानं पुन्हा हिमवंताकडं मागणी घालण्यासाठी गेलेले आहेत. माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.